फेटाळलेली आहे आणि आता आपण 93च्या सूचना सुरू करूया। सन्माननीय पहिली जी 93ची सूचना आहे ती सुनील शिंदे यांची आहे, पण ती अतुल सावे सभागृहात नाही आहेत। हां, माझी आपल्याला विनंती आहे, सभागृहाचं कामकाज तहकूब होण्यापूर्वी जी काही चर्चा सभागृहामध्ये सुरू होती ती चर्चा एकतर्फा झाली आणि सरकारच्या मंत्र्यांना आणि सरकारला नाहक आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम त्या चर्चेमध्ये झालं। आमची सुद्धा भूमिका आपण समजावून घ्या। मला 2 मिनिटं आपण बोलण्याची परवानगी द्या। नाही, आता एक असं आहे, मी परवानगी देते तुम्हाला, पण मुळामध्ये असं आहे की ती फेटाळलेली आहे मी चर्चा, आणि दुसरं म्हणजे ते रेकॉर्डवरून मी काढून टाका असं 3 वेळा सांगितलेलं आहे। तर आता ते परत तुम्ही रेकॉर्डवर कशाला घेता असं म्हणते मी। हां, पेक्षा ते माध्यमांमध्ये गेलं। आपण जरी आता सांगितलं रेकॉर्डवरनं काढा, आपल्या रेकॉर्डवरनं निघालं, पण माध्यमाने ऑलरेडी ते सगळं चालवलं। मंत्र्यांवर घेतलेले म्हणजे गैरसमज आहे ते दूर करण्याच्या दृष्टीने गैरसमज आमचे सरकारच्या बाजूने आम्हाला आमचं मत मांडू द्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या बाजूनं आपल्याला एकच मला विनंती करायची आहे की या सभागृहामध्ये चर्चा करताना काही एक मंत्र्याचं नाव तुम्हाला बंद पाडायचं असलं तरी मी बंद पाडणार नाहीये। बसा खाली बसा, तुमची 289 फेटाळली। सन्माननीय विरोधी पक्षनेते, हा जो प्रसंग आहे हा तुम्ही खाली बसा दोघे जण, आपण दोघे जण खाली बसा, मी परवानगी दिलेली नाहीये। तुम्ही त्यांच्या बोलण्याला हरकत घेऊ शकत नाही, खाली बसा तुम्ही। प्रत्येकाने बोलायचं नाही का तुमच्याशी सभागृहात? फक्त तुमचं कामकाज ऐकायचं, त्यांना बोलायचा अधिकार नाहीये, माझा अधिकार आहे बोलायला। खाली बसा तुम्ही। नाही, ज्यावेळी एखाद्या लग्न समारंभाचं निमंत्रण बोला हे सन्माननीय आमदारांना मिळतं, मी आपल्याला परवानगी दिलेली नाही। 289 मी फेटाळलेला, खाली बसा तुम्ही। सभापती महोदया, अशा लग्न समारंभाला आम्ही अनेक वेळा जात असतो आणि असं जात असताना ते फोटो दाखवायचे। लग्न समारंभाला गेलेले, वधूवरांना शुभाशीर्वाद द्यायला गेलेले आणि ते फोटो दाखवून कुठेतरी आवाज वाढवा, नाहक कुठेतरी मंत्र्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न। कारण आज बऱ्याच दिवसांनी या सभागृहामध्ये पक्षाचे त्यांचे नेते आले असल्यामुळं आपल्या नेत्यांना दिसावं आम्ही काय काम करतोय, आम्ही कसं काम करतोय, हा केविलवाना प्रयत्न सुरू आहे। नंबर 1, सन्मान्य सभापती महोदया, या प्रकरणासंदर्भात अगोदरच SITची चौकशी सुरू झालेली आहे। SITची चौकशी सुरू झाली असताना त्या चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत ना। असं काय नाही की त्या SIT मध्ये आता हे म्हणतात व्यक्तीला बोलवलं। अहो, SITचा जो प्रमुख अधिकारी असेल त्याला ज्याला योग्य वाटेल त्याला तो पहिल्यांदा बोलवेल, ज्याला योग्य वाटेल त्याला दुसऱ्यांदा बोलवेल, ज्याला योग्य वाटेल त्याला तिसऱ्यांदा बोलवेल। आणि जर त्या SITच्या अधिकाऱ्याला वाटलं की या फोटो मधल्या काही लोकांना चौकशीला बोलवायची गरज नाही बोलवणार, सगळ्यांना चौकशीला बोलवावं असं वाटलं तर सगळ्यांना बोलवतील। चौकशीमधनं दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येणार आहे। पण ज्या व्यक्तीचं नाव आपण या ठिकाणी मगाशी घेतलं, ती व्यक्ती शुभाशीर्वाद द्यायला आणि जेवणाच्या टेबलवर बसलेली दिसत नाही। ती व्यक्ती त्या कोण कुत्ता आहे त्याच्याबरोबर नाच करताना दिसते आहे। हे 2 फरक आहेत। काही व्यक्तींचे फोटो लग्नाला गेल्यानंतर लग्नामध्ये आशीर्वाद दिल्यावर ते टेबलवर बसलेले फोटो, आणि दुसरे फोटो हे त्या लग्नानंतर जी पार्टी झाली, जिथं मद्यप्राशन करून त्याच्यामध्ये नाच गाणं झालं, त्याच्यामध्ये दाऊदचा हस्तक होता, त्याच्याबरोबर नाचणारा कुठल्या जिल्ह्याचा कुठल्या पक्षाचा महानगर प्रमुख होता, या सुद्धा सगळ्या गोष्टी SITच्या चौकशीमधनं पुढे येणार आहेत। त्यामुळे ज्यांना भीती नसेल त्यांनी SIT चौकशीला सामोरं जावं। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही। ज्यांचे दाऊद बरोबर संबंध आहेत त्या सगळ्यांना या संबंधात चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई SIT मार्फत सन्माननीय अध्यक्ष सभापती महोदय केले जाईल। विनाकारण ज्या मंत्र्यांचा उल्लेख केला आपण तो काढून टाकलेला आहे। सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेलाही माझी विनंती आहे, यामध्ये कुठल्याही मंत्र्याचा दुरान वयाने सुद्धा संबंध नाही।
हे आम्ही मंत्र्यांच्या वतीनं मी सभागृहासमोर नम्र निवेदन करत आहे. सन्माननीय प्रवीण दरेकर काय म्हणणे सर? प्रवीण दरेकर सभापती महोदय